22व्या आसियान भारत शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं संबोधित। आसियान हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा महत्त्वाचा स्तंभ असल्याचं प्रतिपादन। वृक्षारोपणाचं महत्त्व विचारात घेऊन प्रत्येक नागरिकानं एक पेड़ मां के नाम ही मोहीम आणखी पुढे नेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये आवाहन। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी एकता दौडमध्ये सहभागी व्हावं पंतप्रधान। भारत सागरी सप्ताह 2025चं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या मुंबईत उद्घाटन। खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या अत्याधुनिक जहाजांचं लाभार्थ्यांना करणार वितरण। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। प्रत्येक गोष्टीत राजकारण नको अशा शब्दात व्यक्त केली नाराजी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन। मानदेश दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार। छत्तीसगडमध्ये 21 नक्षलवाद्यांची शस्त्रांसह शरणागती, 13 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश। युरोपियन बुद्धिबळ क्लब चषक स्पर्धेत ग्रँडमास्टर डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी पटकावलं सांघिक अजिंक्यपद। निहाल सरीनही सुवर्णपदक विजेता। चीनमधल्या चेंगडू इथं आयोजित कनिष्ठ बॅडमिंटन आशिया स्पर्धेत भारताच्या शायना मणिमुथू आणि दीक्षा सुधाकर यांची सुवर्णपदकाची कमाई। आणि महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय।